मराठा आरक्षण हे ओबीसीच्या प्रवर्गातून मिळावं याच्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा पूर्ण महाराष्ट्रभर दौरा चालू आहे आणि हे आरक्षण मिळवण्यासाठी जीवाच्या शर्तीनं पूर्ण मराठा समाज प्रयत्न करत आहेत आणि याच्यासाठी काही राजकीय लोक बाजार ठरत आहेत। काही राजकीय लोकांनी मराठा आरक्षण मिळू नये याच्यासाठी भरपूर प्रयत्न केले। मराठा आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न, मराठा आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या भूमिका मांडल्या गेल्या त्या व्यक्तीला अटक करून मराठा आरक्षणाची मशाल विझवण्याचं काम काही राजकीय पुढारी करत आहेत। खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाची मशाल मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे तेवत राहिली, परंतु मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही लोकांची गरज आहे। त्या लोकांच्या पाठिंब्याशिवाय मराठा आरक्षण भेटणं शक्य नाही आणि जरी भेटलं तरी ते मराठा आरक्षण टिकणं शक्य नाही, कारण कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण जर आपल्याला मिळवायचं असेल तर मित्रांनो दोन राजकीय पुढाऱ्यांची आपल्याला महत्त्वाची गरज आहे। ते दोन राजकीय पुढारी कोणते ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मराठा आरक्षणाची बाजू मांडत असताना आपण सर्वांची नावं पाहिली आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात काही राजकीय लोक भूमिका मांडत आहेत। त्या लोकांची नावं मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमधून सांगितली, परंतु त्या लोकांची नावं सांगण्याऐवजी मराठा आरक्षणासाठी असे दोन लोक आहेत की ज्या दोन लोकांचा पाठिंबा जर आपल्याला मिळाला तर मराठा आरक्षण मिळवणं सहज सोपं होऊन जाईल। तर मित्रांनो, पूर्ण मराठा समाजाला माझी विनंती आहे, आतापर्यंत आपण राजकीय पक्षामध्ये काम करत असताना जुन्या लोकांना संधी दिली, नव्या लोकांना संधी देऊन पाहिली। महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या सर्वच लोकांना आपण संधी देऊन पाहिली, पण या लोकांना संधी देत असताना आपल्याला मराठा आरक्षण मिळालं नाही। मग आता मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला एका व्यक्तीला पाठिंबा देणं गरजेचं आहे। त्या व्यक्तीला जर आपण पाठिंबा दिला तर आपल्याला मराठा आरक्षण मिळू शकतं। तर त्या व्यक्तीचं नाव काय हे बघण्या अगोदर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला एका व्यक्तीची नितांत गरज आहे आणि ती व्यक्ती निस्वार्थपणे आपल्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन मराठा आरक्षणाची भूमिका भक्कमपणे मांडू शकते। कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आपल्याला मिळू शकतं। खऱ्या अर्थाने आपल्या मराठा आरक्षणाचे जनक हे मनोज जरांगे पाटील जरी असले तरी मनोज जरांगे पाटील यांना काही सीमा आडव्या येतात, काही त्या गोष्टी त्यांना बंधनकारक ठरतात, परंतु एक अशी व्यक्ती आहे की ती व्यक्ती आपल्याला आरक्षण देऊ शकते। फक्त त्या व्यक्तीला आपल्या पाठिंब्याची गरज आहे। खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला जर आपण पाठिंबा दिला, येणाऱ्या काळामध्ये भगवान विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान आपण त्या व्यक्तीला जर दिला, म्हणजे महापूजेचा मान म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा जर मान आपण त्या व्यक्तीला दिला तर ती व्यक्ती आपल्याला मराठा आरक्षण देऊ शकते। म्हणून त्या व्यक्तीला आपल्याला मुख्यमंत्री करणं गरजेचं आहे। तर ती व्यक्ती कोणती हे पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे, व्हिडिओचा अर्थ तुम्ही कुठल्याही पद्धतीने काढू नका, व्हिडिओ फक्त व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित ऐकूनच त्याच्यावर आपण कमेंट करा। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्ती अशी आहे की ती मराठा आरक्षणाच्या दृष्टीने कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आपल्याला मिळवून देऊ शकते। तर त्या व्यक्तीचं नाव आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर। आता खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर तुम्हाला धक्का बसेल की महाराष्ट्रामध्ये एवढे नेते असताना सुद्धा तुम्ही प्रकाश आंबेडकर यांचं नाव का घेता। तर प्रकाश आंबेडकर यांचं नाव घेण्यामागच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो। प्रकाश आंबेडकर यांची जर पार्श्वभूमी आपण पाहायला गेलो तर प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातले एक सुसंस्कार संपन्न व्यक्ती आहेत आणि ज्यांना कायद्याची भाषा चांगली समजते, कायदा ज्या व्यक्तीला चांगला कळतो, बॅरिस्टर झालेला व्यक्ती आहे आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारा व्यक्ती म्हणजे प्रकाश आंबेडकर। या प्रकाश आंबेडकराच्या माध्यमातूनच आपल्याला मराठा आरक्षण मिळवता येऊ शकतं। याचं एकमेव कारण आहे, ज्या टायमाला छगन भुजबळ साहेब मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका मांडत होते, मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात भूमिका मांडत होते, त्या टायमाला एकटे प्रकाश आंबेडकर सुरुवातीपासूनच जरांगे पाटलाला पाठिंबा देत होते। जरांगे पाटलाच्या भूमिकेला ते अप्रत्यक्षपणे समर्थन करीत होते। त्यांच्या अनेक विधानावरून तुम्हाला लक्षात येईल की जरांगे पाटलांचं समर्थन अप्रत्यक्षरित्या प्रकाश आंबेडकर यांनी बऱ्याच वेळा केलं आहे। याची प्रचितीसुद्धा तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आली असेल, परंतु प्रकाश आंबेडकर यांचं नाव घेण्यामागचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण दुसरंसुद्धा आहे। प्रकाश आंबेडकर ही व्यक्ती जातीवादी नाही आहे, कारण या व्यक्तीला सर्व समाज सोबत घेऊन काम करायचं आहे आणि ही व्यक्ती काम करत असताना आपण बघितलं सुरुवातीला या व्यक्तीचा जर आपल्याला संस्कार संपन्नतेचा जर विचार करायला गेलं तर ही व्यक्ती आपल्या वारकऱ्यांच्या दृष्टीने किती फायद्याची हे फक्त विदर्भातल्या लोकांना चांगलं माहिती आहे। ज्या टायमाला लॉकडाऊन चालू होतं, लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी मंदिराचे दरवाजे उघडे करा असं याच्यासाठी राज्य सरकारला पहिल्यांदा पत्र पाठवलं आणि मंदिराचे दरवाजे उघडावे म्हणून त्यांनी आंदोलनसुद्धा पंढरपुरामध्ये उभं केलं होतं।
तर थोडक्यामध्ये महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायासाठी हे आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर. कुणासोबत दुश्मनी नाही, कुणासोबत वाद नाही, स्वच्छ प्रतिमा, भ्रष्टाचाराचा तर विषयच नाही. या व्यक्तीला जर आपण भविष्यात पाठिंबा दिला तर ही व्यक्ती आपल्याला आरक्षण मिळवून देऊ शकते. म्हणून 2024ला आपल्याला सावध होणं गरजेचं आहे आणि ह्या व्यक्तीला आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे. कदाचित आपण ह्या व्यक्तीला पाठिंबा जर दिला तर आपल्याला मराठा आरक्षण निरपेक्ष वृत्तीनं मिळू शकतं. कोणालाही त्रास न देता, कोणाच्याही विरोधात न जाता, कुठलंही तंटा न होता, कुठलंही भांडण न होता आपल्याला आरक्षण मिळू शकतं. हा 2024चा लांबचा पर्याय झाला, परंतु ही पर्यायाची मांडणी तुम्हाला आतापासूनच करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, प्रकाश आंबेडकर हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सोबत सदैव उभे आहेत. त्यांचा मराठा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे, हे बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. म्हणून पहिल्या व्यक्तीचं नाव आहे प्रकाश आंबेडकर. आता दुसरी व्यक्ती आहे मित्रांनो, त्या व्यक्तीचं जर नाव तुम्हाला घ्यायला गेलं तर ती व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील. या मनोज जरांगे पाटलाचा इतिहास तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मी ते व्हिडिओ पण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जरांगे पाटलाचा पूर्ण इतिहास पाहायला मिळेल. जरांगे पाटलामुळे मराठा आरक्षणाची मशाल तेवत उभी राहिली. त्याच्यामुळे पूर्ण मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे, जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र यावं आणि यांनी एकत्र येऊन मराठा समाजासाठी आरक्षण उभं करावं आणि आरक्षण मिळवून देण्यासाठी हे दोघं 100% प्रयत्न करू शकतात. निस्वार्थ माणसं आहेत, स्वच्छ प्रतिमा आहे. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे, मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर एकत्र कसे येतील याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करा. आणि हे जर उद्या एकत्र आले तर आपल्याला आरक्षण मिळणं सहज आणि सोपं होऊन जाईल. तर मित्रांनो, माझी कल्पना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ तुमच्या महत्त्वाच्या भूमिकेच्या असतात. रामकृष्ण हरी.